स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर। मित्रांनो, वासराची शिंगे कधी जाळावी हा अनेक पशुपालकाला पडलेला प्रश्न आहे। कारण अनेक व्हिडिओमध्ये किंवा बरेच असे तज्ञ लोक सांगतात की वासराची शिंगे ही वासरू 15 दिवसाचे झाल्यावर त्याची शिंगे जाळली पाहिजेत। पण मित्रांनो, माझ्या माहितीनुसार काही वासराची शिंगे किंवा शिंगनळीच या 15 दिवसात बाहेर आलेली नसते व जास्त कवळ्या शिंगांना जाळले तर कालवडीच्या डोक्याला मोठी जखम होऊ शकते। त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये मी प्रत्यक्षात 1.5 महिन्याच्या कालवडीची शिंगे जाळून दाखवणार आहेत व ती कशी जाळावी बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की शिंगे कधी व कशी जाळावी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा, म्हणजे पुढील जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। पशुपालक मित्रांनो, शिंगे ही वेगवेगळ्या पद्धतीने जाळतात। काही जण कॉस्टिक सोड्याने वासराचे शिंगे जाळतात, पण या प्रकाराने किंवा इतर लिक्विडने शिंगे जाळल्यास पूर्णपणे मुळापासून शिंगे नष्ट होत नाहीत। त्यामुळे नैसर्गिक पद्धतीनेच गरम रॉडने शिंगे जाळावी, ती एकदम बेस्ट पद्धत आहे। शिंगे का जाळली पाहिजेत हे तुम्हाला थोडक्यात सांगतो। शिंगे जाळण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्या जनावराला शिंगाचा कर्करोग होत नाही। काही जनावरांचे शिंगे ही टोकदार असतात, वाकडी असतात, त्यामुळे इतर जनावरांना त्यापासून जखम होऊ शकते। तसेच शिंगे असलेले जनावर आपण मोकळे सोडू शकत नाही, त्यामुळे शिंगे जाळली तर आपण मुक्त गोट्यात अशी जनावरे बिनधास्त सोडू शकतो। पशुपालक मित्रांनो, शिंगे जाळण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या जनावराला बाजारामध्ये किंमत जास्त येते। शिंगे असलेले गाय लोक खरेदी करत नाहीत। अशा प्रकारे अनेक फायदे शिंगे जाळल्यामुळे होतात। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, माझ्या हातामध्ये एक रॉड आहे व पूर्ण गरम झालेला आहे। प्रथम कालवडीला व्यवस्थित 4 पाय बांधून ठेवले पाहिजे व एकदम घट्ट पकडले पाहिजे आणि ज्या ठिकाणी शिंगाचे टोक थोडे बाहेर आलेले असते त्यावर हे तापलेले रॉड एकदम दाबून धरावा। असे 2-3 वेळेस केल्यावर शिंग पूर्ण नष्ट होईल, जळून जाईल आणि एकदम कठीण असा भाग लागल्यावर गरम रॉडने जाळणे बंद करावे। तो कठीण भाग त्या वासराची कवटी असते, त्यामुळे कवटीला गरम रॉडने चटका बसल्यावर ते वासरू एकदम शांत पडून राहते, कारण त्याच्या डोक्यात पूर्ण मुंग्या आलेल्या असतात। पशुपालक मित्रांनो, आता तुम्ही बघा, आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की वासराचे शिंगाचे टोक कसे वर आलेले आहे, ते आपण हाताने चेक करून त्यावर एकदम लाल असा गरम झालेला रॉड ठेवावा व हळूहळू खाली दाबावा। असे हळूहळू दाबत राहावे। शिंग जळत असल्याने वासरू हे जरा हालचाल करते, पण ज्यावेळेस त्याच्या शिंगाच्या मुळाशी हा रॉड जातो त्यावेळेस ते वासरू धुंदीत राहते। त्याच्या मेंदूला त्याच्या वेदना पोचत नाहीत, त्यामुळे ते गप्प पडून राहते। आता तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे पूर्ण शिंगनळी जळाली आहे व फक्त कवटीचा जो आपल्याला भाग दिसत आहे तर किती टणक आहे हा। याला जर आपण जखम केली तर कालवडीचे डोळे जाऊ शकतात, कालवडीचा स्वतःवरचा ताबा सुटू शकतो। कधीकधी कालवडीला एका डोळ्याने दिसत नाही असे होऊ शकते, त्यामुळे टणक भाग लागल्यावर आपण गरम रॉडने त्यावर दाबू नये किंवा नंतर गरम रॉड त्याच्यावर ठेवू नये। पशुपालक मित्रांनो, शिंगे जाळण्यासाठी सध्या मार्केटमध्ये बरीच औषधं आहेत, पण त्या औषधाचा वापर 15 दिवसाचे वासरू झाल्यावरच करावा लागतो। पण मित्रांनो, 15 दिवसाच्या वासराची शिंग नळीच बाहेर आलेली नसते, मग कशी शिंगे जाळणार? व शिंगनळी थोडी असली तरी त्यावेळेस जाळले तर नंतर ते शिंग येऊ शकते। त्यामुळे वासरू कमीत कमी 1 महिन्याच्या पुढचे असल्यावरच शिंगे जाळावी। वासरू ही 1 महिना 1.5 महिना झाल्यावरच शिंगनळी पूर्ण बाहेर आलेली असते व ज्या काळात या काळात जर शिंगे जाळले तर शिंगे पूर्णपणे नष्ट होते।
काही जण म्हणतात की शिंगे मोठी झाल्यावर जर जाळली तर वासराला जखम होते, तर तसे काही होत नाही. आपण शिंगे जाळल्यावर त्यावर हिमॅक्स मलम लावावे किंवा हळद किंवा खोबरे तेल मिक्स करून लावले तरी जखम होत नाही. अशी काळजी घेतल्यावर कसली जखम होत नाही. पालक मित्रांनो, शिंगे जाळल्यामुळे एक तोटा होतो, तो म्हणजे काही लोक शिंगावरून जनावरांचे वय ओळखतात. तर हा एक तोटा आहे शिंगे जाळण्याचा. बाकी शिंगे जाळल्यामुळे आपला फायदाच होतो. शिंगे जाळल्याने आपले जनावर इतर जनावरांना त्रास देऊ शकत नाही. आता सध्या मुक्त गोटा पद्धत फार प्रचलित आहे, त्यामुळे शिंगे जाळलेली जनावरेच ओपन फार्मिंगसाठी योग्य असतात आणि सध्या शिंगे जाळलेल्या जनावरालाच किंमत आहे. त्यामुळे अशा प्रकारे मित्रांनो, कालवडीची शिंगे कशी जाळावी, कधी जाळावी हे आपण प्रत्यक्षात बघितले. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा.